दुसरीकडे तिकडे दिल्लीत आज इंडिया आघाडीची सुद्धा महत्त्वाची बैठक होतीये। या बैठकीला शरद पवार, उद्धव ठाकरे हे उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळते। या बैठकीचं 28 पक्षांना निमंत्रण देण्यात येणार आहे। या बैठकीमध्ये आता पुढील रणनीती ठरवली जाणार असल्याचं सुद्धा कळतंय। आपण मोठी बातमी पाहतोय, एकीकडे एनडीएची बैठक तर दुसरीकडे इंडिया आघाडीची सुद्धा आज दिल्लीमध्ये बैठक है। चुनाव के बाद 5 तारीख को हमारी मीटिंग होगी और उस मीटिंग में हम ये जो सवाल है इसको डिसाइड करेंगे। तो सचमुच में इस सवाल का जवाब आज हमारे पास है नहीं, कल होगा। दरम्यान केंद्रामध्ये भाजपला स्वबळावर सत्ता आता नाहीच मिळणार, कारण भाजपला 240 आणि एनडीएला 294 इतक्या जागा मिळालेल्या आहेत। मित्र पक्षांच्या मदतीने सत्ता स्थापनेची वेळ आता भाजपवर आलेली आहे। 231 जागा जिंकत इंडिया आघाडीने सुद्धा टफ फाईट दिलेली आहे। आणि याच महत्त्वाच्या घटनांसंदर्भात अधिकचे अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप यांच्याकडून। प्रमोद, आपण पाहतोय दिल्लीमध्ये इंडिया आघाडी आणि एनडीए दोघांची ही महत्त्वाची बैठक ठरणार आहे। पंतप्रधान नेमका कोण होणार याकडे संपूर्ण देशाचं लक्ष आहे। या बैठकीविषयी काय अधिक अपडेट देणार? श्वेता, देशामध्ये दोनही महत्त्वाच्या मोठ्या पक्षांच्या बैठकांचं आज राजधानी दिल्लीमध्ये आयोजन करण्यात आलेलं आहे। एकीकडे एनडीएची बैठक आहे, सायंकाळी 4 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी ही बैठक होणार आहे। आणि त्या बैठकीसाठी संपूर्ण 28 जे मित्र पक्ष आहेत ते मित्र पक्षांना निमंत्रण गेलेलं आहे। महाराष्ट्रातून जर प्रामुख्याने बघायला गेलं तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार या दोघांनाही या बैठकीचं निमंत्रण दिलेलं आहे आणि ते दोघंही या बैठकीकडे येणार आहेत। या बैठकीमध्ये प्रामुख्याने जर बघितलं श्वेता, तर पंतप्रधान कोण असेल आणि एनडीएचा संयोजक कोण असेल या दोन महत्त्वाच्या मुद्द्यांवरती चर्चा होणार आहे। दुसरीकडे जर बघायला गेलं तर इंडिया आघाडीची देखील सायंकाळी 6 वाजता मल्लिकार्जुन खरगे जे काँग्रेसचे अध्यक्ष आहेत त्यांच्या निवासस्थानी बैठक होणार आहे। आणि या बैठकीसाठी उद्धव ठाकरे असतील, शरद पवार असतील यांच्यासह महत्त्वाचे नेते जे आहेत ते उपस्थित राहणार आहेत। त्यामुळे धन्यवाद आपण दिलेल्या संपूर्ण अपडेट बद्दल। तर आपण पाहतोय इंडिया आघाडी आणि एनडीएची आज दिल्लीमध्ये महत्त्वाची बैठक